जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा, नगरसेविका अश्विनी कोळी यांचं पद रद्द करण्याची मागणी। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका स्वाती सुरेश पारधी यांनी विद्यमान नगरसेविका अश्विनी कोळी यांचं अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचा दावा करत त्यांचं नगरसेवक पद तातडीनं रद्द करण्याची मागणी केली आहे। पारधी यांनी दिलेल्या निवेदनानुसार 2025-26च्या महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक 20 मधील अनुसूचित जमातीसाठी राखीव जागेवर अश्विनी कोळी निवडून आल्या, मात्र त्या अनुसूचित जमातीच्या नसल्याचा आरोप करत त्यांनी अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती पुणे इथं तक्रार दाखल केली होती। पारधी यांच्या दाव्यानुसार समितीनं अश्विनी कोळी यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवत जात वैधता दाखला रद्द आणि जप्त करण्याचे आदेश दिलेत। या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील संबंधित तरतुदीनुसार अश्विनी कोळी यांचं नगरसेवक पद तात्काळ रद्द करून अनुसूचित जमाती समाजाला न्याय द्यावा अशी मागणी स्वाती पारधी यांनी केली आहे। यावेळी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात उपस्थित होते। या प्रकरणावर अश्विनी कोळी अथवा संबंधित प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही।